नमस्कार मंडळी, दंडोत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी आशा माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर तुम्हाला आज गोकुळाष्टमीच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज गोकुळाष्टमी आहे आणि आमच्या घरात डेकोरेशन चालू झालं आहे. तर मी तुम्हाला दाखवते आम्ही कशापासून सुरुवात केली. पहिले आम्ही रांगोळी काढलेली आहे. मग डेकोरेशनचं काम चालूच आहे. माझ्या पुतण्या त्या करते कारण त्यांना खूप हौस आहे. आमच्या घरात सगळे मेंबर लागलेले आहेत डेकोरेशनसाठी. ही बघा, ही माझी पुतणी. चला रांगोळी दाखवते तुम्हाला. तर बघा किती छान मुलींनी रांगोळी स्टार्ट केली. दर्शना, काय रांगोळी काढते तू? मी मटकी काढते. मटकी काढते का? हाय का? हॅलो. हाय. हे बघा सगळ्या आमच्या मुली मस्त रांगोळी काढायला लागले. मागच्या वर्षी पण अशीच काढली होती. हा, तुम्हाला दुसरी रांगोळी सांगा पाहिजे. दोन करायचे ना त्याच्यात? दोन करायचे. तर आता मी पडद्याचं माप घेऊन दिलंय आणि माझी मोठी जाऊ पडदे बनवते कारण आम्हाला पाठीमागं आणि इकडं ते झालरचं डेकोरेशन करायचंय. त्याच्यामुळे माझ्या जावेला म्हणते त्याला टिप मारू द्या, तर त्या टिप मारते. मग डेकोरेशन करणार आहे आम्ही. हाय मंडळी. टिप बसते का कपड्यात? हो, बसते. किती झाले? 2 झाले का? 3 झाले. दर्शन रांगोळी झाली का? तर आता पडदा शिवून झालाय आणि आता आम्ही पडदा लावून घेतो. थोडं डेकोरेशन राहिले ते पण करायचे आम्हाला. तर गोकुळाष्टमी आम्ही बंगल्यातच करणार आहे यावर्षी. पोरींनी सुरुवात करून दिली थोडी थोडी. अजून बरंच लाइटिंग लावायची, अजून हार लावायचे, माळा लावायचे, तोरणं लावायचे. आता पहिले पडदा लावून घेतो आम्ही. तर तुम्हाला दाखवते मुलींनी किती छान अशी रांगोळी काढलेली आहे. बघा छान अशी हंडी काढलेली आहे, बासुरी, माखन. एकदम गोकुळाष्टमीला सूट होईल अशीच रांगोळी काढलेली. मला एकदम एक्झॅक्ट सांगायचं पोझिशन. ते जास्त खोल करणार. काय ऐका ना, ते बघ तिथनं आणि इथे म्हणजे काय इथून अशी दोरी बांधली का म्हणजे आपल्याला असं करायचं. आमचं सगळं डेकोरेशन झालंय आणि पूजा आणली. आणि आत्याने आसन करते देवाचं. तर बघा आमच्या आत्या कसं आसन करते. तर आता आमची देवपूजा आलेली आहे. बघा तुम्ही आमची देव किती छान आहे. हे बघा कृष्णाची मूर्ती बघा किती छान आहे. आमचे अन्न घेऊन आलेले. तर बघा किती छान पूजा आहे आमची देवपूजा. किती छान. दंडवत सर्वांना गोकुळाष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आमच्या इथे शुभेच्छा. ही देवपूजा आमची मानवाची देवपूजा आहे. ही आम्ही गोकुळाष्टमीला अशी नीतीनियमानं मांडणी करीत असतो आणि त्याची गोकुळाष्टमी साजरी करतो. आणि त्याच्यामध्ये देवपूजा वंदन करून आरती विधी करतो, जन्माष्टमी साजरी करतो, प्रसाद सुटवड्याचा वाटतो, रात्री भजन कीर्तन हे करतो. दंडवत. प्रमाणे आम्ही गोकुळाष्टमी इथे साजरी करतो. मोठा उत्साहात जल्लोषात आम्ही इथे साजरी करतो गोकुळाष्टमी. तरी तुम्ही सगळ्यांनी याचं दर्शन घ्यावं, लाभ घ्यावा ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. उद्या दहीहंडीचा कार्यक्रम संध्याकाळी 6 वाजता राहील. उद्या दहीहंडी. या पाठावर नाही त्याची या
घेऊन या पहिले. तर आता आम्ही आरती करतोय. आरती करून झाल्यावर जेवण वगैरे करून मग पारायणला बसणार आहे आता. तर आता आम्ही आरती करतोय. जय जय दाता दयाल करुणा वसुदेव सुतां देवं कंदचानो नामर्दनम् सया त्रिशीक्रीरम्यं त्रिनुसयानन्दनम् पुलस्तनगरे जाता धरावती न्यासं नौमि चक्रवाणी जनकादिजनन्दनम् तर आता आमची देवपूजा सेट झाली आहे. आता आम्ही तयारी करायला चाललोय. आता आम्ही तयारी करून येणार आहे. मनीषा गावात जाऊ नको. आपल्याला दांडिया खेळायचंय. आता जेवण करून मग आम्ही तयारी करून येणार आहे. अरे तुम्हाला बसायची सोय करून दे. आम्ही तयारी करायला चाललोय. माझ्या दिराला झोपायचंय. बघायचं तुम्हाला. अहो अजून झोपायला टाइम आहे. एवढं कुठं लवकर चालले झोपायला. हा काम करायला चालू आहे, काम. हा काम करायला चालले. आम्ही त्यांची चेष्टा करत होतो कारण ते कार्पेट आहे तिथं हॉलमध्ये टाकायला चालले. आता आम्ही चाललोय आवरायला. बघा बाहेर किती अंधार आहे. पाऊस चालू आहे. आता स्वयंपाक करायचा, जेवायचं, मग तयारी करून यायची. महिला कोणाची गरजच नाही पण हा मी आहे ना. तेच ना समोर मोबाईल आहे. चला तर मंडळी आम्ही मस्त तयारी करून आलेलो आहे. आता 11:15 वाजणारच आहे आणि गोकुळाष्टमीचा कार्यक्रम चालू होईल. तर मी तुम्हाला दाखवते आम्ही कृष्णाच्या नैवेद्यासाठी काय काय पदार्थ केले आणि माझी पुतणी सांगणार आहे कारण सगळे पदार्थ तिनेच बनवलेले. आम्ही फक्त करंजे लाडू वगैरेच बनवले. बाकीचे सगळे आयटम दुधाची तिनेच बनवले. ती तुम्हाला सांगेल वन बाय वन. हे कलाकंद आहे, हे मिल्क पुडिंग आहे, हे सुतुळेचा प्रसाद आहे, करंजी, लाडू, शंकरपाळी, मोहनथाळ, रसमलाई, चॉकलेट चाप्पे, गुलाबजाम, हे पण मोहनथाळच आहे, चिवडा आणि ही माखन मिश्री, शेव केक. आणि बर्थडे साठी केक आणलेला आहे. भयभीत देवा नारद आले तितक्यात चिंता करू नको म्हणे ब्रह्मसूत बळीभद्र येईल तुझे उदरी. इकडे उदरीचा गर्भ गेला म्हणून ही दुःखी झाली दोघे पती पत्नी. विलाप अकरण दिली रात्री सकळ पुन्हा आठवणी गुसाण्याची बुद्धी आपण गुण त्याची पाली म्हणून अशी उत्तर ऐकून ब्राह्मणाच्या साष्टांगाचे दत्तांगण
परिवाराचे दंगल करून श्री गुरुचरणी लागले कोणी माझा शास्त्र अभ्यास बसाई भेटतात आनंद भयो जय कन्हैया लाल की हाती घोडा पाल की जय कन्हैया लाल की या जागेचा महिमा गोकुळ बसव रे कृष्णा गोकुळ बसव रे कृष्णा गोकुळ बसव रे कृष्णा या जागेचा महिमा गोकुळ बसव रे कृष्णा गोपाल कृष्ण महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय Welcome to the world of Paleo. Bluetooth mode. Connected. गोपाल कृष्ण महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दत्तात्रय महाराज की जय गौराज युवराज की जय प्रतिष्ठान संगरौली की जय हैप्पी गोकुळाष्टमीचा प्रसाद खायला या.
आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गोपाळ कृष्ण महाराज की जय. गोविंद हरी गोपाळ बोलो, राधा रमण हरी गोविंद बोलो, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा, नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पालकी जय कन्हैया लाल की. या जागेचा महिमा गोकुळ बसवले कृष्णा, गोकुळ बसवले कृष्णा, गोकुळ बसवले कृष्णा. या जागेचा महिमा गोकुळ बसवले कृष्णा. गोपाल कृष्ण महाराज की जय. ॐ कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने